नमस्कार. प्रथमेश नाईक माझ्यासोबत आहेत, सागर शेलार, संदीप शिरोळे, विनायक राजगुरू आणि सिद्धेश खैरनार. ही आमची व्हॉइस ऑफ देवेंद्र या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची आयोजक टीम आहे. आम्ही विकसित महाराष्ट्र या विषयावर आधारून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ही महाराष्ट्रभर घेत आहोत. या वक्तृत्व स्पर्धेत जे विषय आहेत यात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, लोकशाही मूल्य, सर्वांगीण प्रगती, शिक्षण, स्त्री आरोग्य हे सगळे विषय असलेली ही स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचं कुठेतरी राजकारण मागच्या काही दिवसांमध्ये होतंय आणि या राजकारणाच्या ज्या मुद्द्याला ॲड्रेस करण्यासाठी आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. सर्व पत्रकार बांधवांचं या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत करतो. आपल्याला सर्वांना माहीत असेल व्हॉइस ऑफ देवेंद्र या विषयात गेल्या काही दिवसात जे राजकारण होतंय, पहिले तर ही स्पर्धा काय हे मी सांगतो. आपल्याला विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी जो विकसित महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून आपण ऐकतोय कानावर, विकसित भारत, त्यानंतर विकसित महाराष्ट्र, त्या विकसित महाराष्ट्राच्या ती चळवळ युथ चळवळ झाली पाहिजे, जी चळवळ लोक चळवळ झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही व्हॉइस ऑफ देवेंद्र ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा करतोय, जी आपल्या व्हॉइस ऑफ यूथ, व्हॉइस ऑफ पीपल, व्हॉइस ऑफ नेशन, व्हॉइस ऑफ महाराष्ट्राच्या साठी आम्ही ही व्हॉइस ऑफ देवेंद्र नावाने ही स्पर्धा करतोय. जो माणूस 17व्या वर्षी पितृछाया हरपली, त्या माणसाने 17व्या वर्षापासून जो आज राजकीय प्रवास आहे त्यांचा, 42व्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि आज ते सलग दुसऱ्यांदा, त्या मध्ये काही दिवस सोडले आपण 2.5 वर्ष, त्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहे. आणि ह्याच देवेंद्रजींनी आपल्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काम केलं आहे, आपण समृद्धी महामार्ग बघितला, कोस्टल महामार्ग बघितला, लोककल्याणकारी योजना बघितल्या, अनेक योजना माननीय मुख्यमंत्र्यांच्या दृष्टिक्षेपातनं आलेल्या आहे. आणि त्याच देवेंद्रजींच्या प्रेरणेतनं, त्यांच्या वक्तृत्वातनं, आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यांचं वक्तृत्व आपण सगळे महाराष्ट्र जाणतो, सगळा भारत जाणतो. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वातनं प्रेरणा घेण्यासाठी, त्यांच्या नेतृत्वातनं प्रेरणा घेण्यासाठी आणि त्यांचं कर्तृत्व आहे आपल्याला माहिती, त्या प्रेरणेतनं जे आज युवकांना आवडतं व्यक्तिमत्व असल्यामुळे आम्ही व्हॉइस ऑफ देवेंद्र नावाने ही स्पर्धा घेतोय. ज्या स्पर्धेचा विषय कोणत्याही व्यक्तीचं महिमामंडन नसून त्यात विकसित महाराष्ट्र हा विषय मांडण्याकरता आम्ही ही स्पर्धा घेतोय. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की ही जो विकसित महाराष्ट्र, जी लोक चळवळ झाली पाहिजे, विद्यार्थ्यांकडनं अनेक भूमिका आल्या पाहिजे, कसा होईल, माझं योगदान काय, माझं कर्तव्य काय, हे विद्यार्थ्याकडनं आलं पाहिजे. त्यासाठी आपण ही सगळी स्पर्धेचं घाट घातलाय. आणि ज्या पद्धतीने मागच्या काळात 2 दिवसापूर्वी हा आरोप करण्यात आला, ही स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केली. मला कळत नाही, इतका आमदार असलेला माणूस, मोठा पक्षाचा नेता असलेला माणूस, एका छोट्या विषयासाठी किंवा एका पानचट विषयासाठी त्यांना कळत नाही का पुणे विद्यापीठाने आयोजितच केलेली नाही. मुळात ही स्पर्धा आयोजित केली आहे नाशिकमधल्या नाशिक प्रतिष्ठाननी, पुण्यामधल्या आय फॉलो फाउंडेशननी, मुंबईमधल्या स्वारंभ फाउंडेशननी, अशा 3 संस्था एकत्र येऊन संदीप फाउंडेशन, सबकल नॉलेज हब आणि भोसला मिलिटरी कॉलेज ह्या 3 महाविद्यालयांनी यात सहकार्य केलं आहे. आणि ह्या 6 संस्थांनी मिळून ही स्पर्धा आयोजित केली. आम्ही अशा अनेक संस्थांसोबत संवाद केला, आम्ही अनेक संस्थांसोबत भेटायला गेलो, त्यावेळेस अनेक संस्थांनी यात सहभागी नोंदवलेला आहे. म्हणजे मला तर रोहित पवारांना सांगायचं आहे का जी संस्था मागच्या अनेक काळापासून, 50 वर्षापासून जी शरद पवारांना एकनिष्ठ मानते, शरद पवारांची संस्था आहे अशी मानली जाते, त्या संस्थेने सुद्धा आम्हाला परवानगी दिली आहे. तुमच्या बारामतीत सुद्धा अनेक संस्थांनी, कॉलेजमधनं आम्हाला विद्यार्थ्यांनी भाषण पाठवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त एक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक परिपत्र काढलं का ह्या स्पर्धेत भाग घ्यावा, त्यात कोणतंही राजकारण नव्हतं. तरी तुम्ही ज्या पद्धतीने बालिशपणाचे आरोप केले, ही तुम्ही तुमची बालक बुद्धी दाखवली. आमच्यासारख्या सामान्य युवकाने, सामान्य कार्यकर्त्याने ही स्पर्धा आयोजित केली, जिच्यासाठी विकसित महाराष्ट्र ह्या विषयावर एक अजेंडा व्हावा, युवकांचा अजेंडा व्हावा, युवकांमध्ये एक लोक चळवळ व्हावी
की विकसित महाराष्ट्र कसा झाला पाहिजे, विकसित महाराष्ट्रासाठी काय काय केलं पाहिजे. आज अनेक वेगवेगळ्या देशात आपण म्हणतो ह्या देशात हे, पण माझ्या महाराष्ट्रात मला काय पाहिजे हे मला सांगण्याचा अधिकार आहे. तो मी माझ्या वक्तृत्वाने सांगेल. आणि त्याच स्पर्धेचं नाव आपण ठेवलं होतं विकसित महाराष्ट्रासाठी शाश्वत आवाज, व्हॉइस ऑफ देवेंद्र. आणि युवकांसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आपण ही केली होती. साधारणतः त्या विकसित महाराष्ट्र आपण जी स्पर्धा ठेवली होती त्या विषयावर तुमचे मत तुमच्या शैलीत मांडायचं आहे. आणि ही 9 ऑगस्टपर्यंत ह्या स्पर्धेचं रजिस्ट्रेशन होतं. मागच्या काळात ॲक्च्युली खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या 300 तालुक्यांमधनं, वेगवेगळ्या ग्रामीण भागातनं, आदिवासी पाड्यावरनं, अगदी गडचिरोलीमधनं सुद्धा आम्हाला एंट्री आलेली आहे. आणि आमचे 50 जणांची जी टीम ह्या पूर्ण व्हॉइस ऑफ देवेंद्रमध्ये महाराष्ट्रभर काम करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.